tier in your 30s. So the plan is surgery or no surgery. So specifically प्रत्येक ACL tier ला सर्जरी लागते का नाही, डिपेंडिंग अपॉन द गोल्स, एक्सपेक्टेशन्स, लाईफस्टाईल एक्झॅक्टली आपल्याला आणि एक्सटेंट ऑफ इंजुरी. जर पार्शियल इंजुरी असेल अँड इफ वी कीप द नी ब्रेस अँड वी वेट फॉर 1 month, एक महिन्यानंतर जर इन्स्टॅबिलिटी नाहीये, पेन मॅनेजेबल आहे विथ मसल स्ट्रेंथनिंग, फिजिओथेरपी, तर वी कॅन गो अहेड विथ कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट, म्हणजेच विदाउट. तर जर 1 महिन्यानंतर आपल्याला लंगडणं आहे, दुखणं आहे, पायऱ्या उतरल्यानंतर फिरताना लचक पडल्याची भीती वाटते आणि MRI शोज कम्प्लीट टियर, तर युजली आपल्याला ऑर्थोस्कोपिक रिकन्स्ट्रक्शन विथ ग्राफ्ट ही सर्जरी करावी लागते, ज्याच्यामध्ये मिनिमल हार्डली 2 टाके आणि ग्राफ्ट आपण घेतो तिकडनं 2 ते 3 टाके येतात. सो इट इज नॉट ऑलवेज सर्जरी और इट इज नॉट ऑलवेज कन्झर्वेटिव्ह मॅनेजमेंट, डिपेंडिंग अपॉन द एक्सटेंट ऑफ इंजुरी आणि पेशंटचे लाईफस्टाईल, गोल्स इन लाईफ, एक्सपेक्टेशन्स त्यांचे आणि रुटीन ऍक्टिव्हिटीज कशी आहेत हे बघून आपण वी कॅन टेलर द ट्रीटमेंट फॉर स्पेसिफिक पेशंट. सो एनी इंजुरी टू नी लिगामेंट्स, एनी इंजुरी टू नी, आपण ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेणं ही योग्य राहील. खुब्याची आणि खुब्याची जेव्हा झीज होते, वेदना खूप असह्य होतात, बाकी ऍक्टिव्हिटीज, एक्सरसाइज बंद होते, तर त्या स्टेजला एक्सपर्ट ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेतल्यानंतर आपल्याकडे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट ही अशी एक फॅसिलिटी अवेलेबल आहे. म्हणजे हिप अँड नी रिप्लेसमेंट आपण ऐकतोय, म्हणजे नेमकं काय आहे आणि रुग्णांना कोणत्या याची गरज आहे? एक्झॅक्टली, मी एकदम सोप्या भाषेत एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. थोडक्यात गुडघ्याची आणि खुब्याची जेव्हा झीज होते, वेदना खूप असह्य होतात, तर ज्या स्टेजला वेदना असह्य झाल्यामुळे पेन किलर्स डेली घ्यावे लागतात, बाकी ऍक्टिव्हिटीज, एक्सरसाइज बंद होते, तर त्या स्टेजला एक्सपर्ट ऑर्थोपेडिक कन्सल्टेशन घेतल्यानंतर आपल्याकडे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट ही अशी एक फॅसिलिटी अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण वेदना मुक्त पेशंट होऊ शकतो आणि ही कॅन गेट बॅक टू हिज ऍक्टिव्ह लाईफस्टाईल, गेट बॅक टू हिज रुटीन, जिम. कुठल्या स्टेजमध्ये आपण ते डायग्नोसिस करतो ते फार महत्वाचं आहे. त्यासाठीच अर्ली व्हिजिट झाली एक्सपर्ट डॉक्टरांची आणि अर्ली जर डायग्नोसिस झालं तर आपण ग्रेड 1, ग्रेड 2 ह्या स्टेजेसमध्ये बिना सर्जरी आपण पेशंट आपण बरा करू शकतो किंवा औषध उपचारावरती ते औषधोपचारावर आपण कव्हर करू शकतो. आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 म्हणजे ऍडव्हान्स स्टेजेसमध्ये ज्या वेळेला मेडिसिनचा जास्त उपयोग होणार नाहीये, तर मेडिसिन्समुळे साईड इफेक्ट्स जास्त होणार आहेत, ह्या स्टेजला ग्रेड 4 ला आपल्याला रिप्लेसमेंट सर्जरीज योग्य सल्ला ठरतो.